पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिल्यास राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय। धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर ही भूमिका आहे। देवगिरी बंगल्यावर आमदारांसमोर भूमिका त्यांनी मांडली आहे। माझ्याबाबतचा निर्णय अजित पवार घेतील असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आता देवगिरी बंगल्यावर आमदारांसमोर ही भूमिका मांडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मुंडेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर ही भूमिका घेतली आहे। याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, धनंजय मुंडे यांनी आमदारांसमोर भूमिका मांडली आहे की माझ्याबाबतचा निर्णय अजित पवार घेतील, काय अधिक अपडेट? अंकिता, आज 50 दिवस जे आहेत झालेले आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्यानंतर जे आहेत अनेक असे खुलासे होत गेलेत आणि कुठेतरी याचं कनेक्शन जे आहे संपूर्ण आता वाल्मिक कराड यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली कारण की तो त्यांच्या निकटवर्ती आहे। आता सध्याच अशी माहिती मिळत आहे की काल देवगिरी बंगल्यावर जी आहे महत्वाची बैठक जी आहे सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांची ती झाली होती आणि त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। इतके दिवसांनंतर त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पक्षाने अजितदादांना आदेश दिले तर लगेच मी राजीनामा देईल, तेच ठरवतील माझ्याविषयी काय करायचं आणि काय नाही करायचं। काल रात्री ही जी आहे बैठक जी आहे ती झाली होती देवगिरी बंगल्यावर। या ठिकाणी जे आहे त्यांनी असं वक्तव्य केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे। राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून ही माहिती जी आहे ती आपल्या हाती लागलेली आहे। अंकिता, नक्कीच, त्यामुळे सूत्रांकडून ही माहिती आता प्राप्त झाली आहे। देवगिरी बंगल्यावर आमदारांची बैठक देखील पार पडली। मात्र आता या पुढच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या भेटीची काही शक्यता वर्तवण्यात येते का? अर्थातच काल हे लोक जे आहेत एकत्र होते आणि धनंजय मुंडे आज जे आहेत दिल्लीला देखील जाणार आहेत अशी माहिती मिळत होती। त्यामुळे पुन्हा त्यांची कधी भेट होणार आणि यावर पुढे काय अजून चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, अजित पवार या संपूर्ण प्रकरणावरती काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शुभम, आपण असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून अपडेट हवेत। तर राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांकडून आमदारांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली आहे। जबाबदारी समजली पाहिजे, काम थेट माझ्याकडे का घेऊन येता असं अजित पवारांनी आमदारांना सुनावल्याची माहिती आहे। आमदारांना आपली जबाबदारी समजली पाहिजे, तुम्ही काम माझ्याकडे थेट का घेऊन येता, संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे जा, त्यांची भेट घ्या, थेट माझ्याकडे तुम्ही येता, मी काय मेसेंजर आहे का असं आमदारांना सुनावलंय। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आमदारांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे, काय अधिक तपशील? अंकिता, सूत्रांकडून अशी माहिती मिळते की अजितदादा जे आहेत त्यांच्या आमदारांवर चांगले संतापलेले दिसून आले होते आणि त्यांनी काल जे आहे त्यांच्या आमदारांना झापलेलं आहे। त्यांना आपली जबाबदारी समजली पाहिजे, तुम्ही तुमचे कामं जे आहेत ते तुम्ही माझ्याकडे का घेऊन येतात, संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे जा, त्यांची भेट घ्या, तुम्ही काय त्यांचा मेसेंजर आहे का। दादांनी हा जो आमदारांना आहे संतप्त सवाल देखील केलेला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सज्ज व्हा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। सदस्य नोंदणी आणि पक्ष संघटना वाढण्यासाठी जे आहेत आमदारांना आणि मंत्र्यांना लक्ष घालावे लागेल असं देखील त्यांनी जे आहे म्हटलेलं आहे। जर समजा पक्षामध्ये कोण येण्यासाठी इच्छुक असेल आणि वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांचा पक्ष प्रवेश करा आणि दुखावलेले लोक जे असतील त्यांना देखील जवळ करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र महत्वाची गोष्ट हीच आहे की संबंधित खात्याकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे जे आहे तुम्ही जा, त्यांची कामं माझ्याकडे घेऊन येऊ नका असं जे आहे अजितदादा यांनी त्यांच्या आमदारांना म्हटलेलं आहे। नक्कीच, एकीकडे धनंजय मुंडेंबाबतचं सगळं ते वक्तव्य असेल आणि त्यानंतर अजित पवारांनी आमदारांची काढलेली खरडपट्टी असेल। एकंदरीतच स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता अजितदादा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। पुढील राष्ट्रवादीच्या बैठकींसंदर्भात आणखी काही अपडेट समोर आली आहे का? अर्थातच सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे सुनावणी जी आहे 25 फेब्रुवारीला होणार आहे। त्यामुळे जोपर्यंत 3 दिवस सुनावणी होत नाही आणि तारखा जाहीर होत नाही तोपर्यंत याबद्दल बोलणं उचित राहणार नाही। मात्र तयारीला लागा आणि राष्ट्रवादी महायुती जी आहे यामध्ये पूर्णतः 100% तयारीने उतरेल आणि उमेदवार देखील उभे करेल आणि विजयाची निश्चिती जी आहे महाविकास आघाडी विरुद्ध असेल अशा पद्धतीत तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। अंकिता, नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच आता राष्ट्रवादीकडून पुढील निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।